तुम्हाला तुमचं घर सजवायला आवडतं का? मला खूप आवडतं. मी त्यासाठी दिवसातला अगदी थोडासा वेळ काढते आणि काहीतरी थोडंसं चेंज करते, जेणेकरून आपल्या घरातले जेव्हा माणसं ऑफिसला जातात, बाहेर जातात, जेव्हा संध्याकाळी माघारी येतात किंवा कोणी गेस्ट अचानक येतात आपल्या घरामध्ये, तेव्हा त्यांना एकदम छान नीटनेटकं घर दिसावं असं माझी इच्छा असते. म्हणून मी दिवसातला फक्त थोडासा अर्धा तास जरी वेळ सकाळचा घालवला तरी आपलं घर दिवसभर छान सुंदर दिसतं. आणि याचसाठी आज मी तुमच्यासोबत 4 छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला अशा दाखवणार आहे, जेणेकरून तुमचं घर सुद्धा अचानक कोणी लोक आले तरी ते छानच दिसेल. आणि ही वस्तू पाहिली का? ही माझी पर्सनल फेवरेट आहे. याचा जर व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर याची लिंक सुद्धा मी या व्हिडिओच्या शेवटी देते. तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा. आणि माझी अशी इच्छा आहे की तुम्ही जर तुमच्या घरामध्ये तुमची लहान मुलं असतील तर त्यांना घेऊन या उन्हाळ्या सुट्टीमध्ये हे क्राफ्ट बनवा, त्यांना सुद्धा नक्की आवडेल. आणि तर आजच्या ज्या 4 गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला दाखवणार आहे. चला मग लगेचच व्हिडिओला सुरुवात करूयात. श्री स्वामी समर्थ. मी स्नेहल तुमचं माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते. आजचं पहिलं क्राफ्ट असणार आहे ही धूपदाणी किंवा कंदील म्हणू शकता. हा कंदील आहे मी रोडवरूनच घेतलेला होता, म्हणजे ज्यांच्याकडे पणत्या विकायला असतात त्यांच्याकडे हे इझिली मिळतात. या गोष्टी मी ज्या दाखवते ते तुम्हाला इझिली मिळू शकतील अशाच आहेत. तर हे मी 100 रुपयाला फक्त घेतलेलं होतं. की रोडवरती घेतलेल्याचा हा फायदा असतो की तुम्ही थोडंसं बार्गेनिंग करू शकता किंवा तुम्हाला कमी रेटमध्ये मिळतातच अशा गोष्टी. तर तुम्हाला सेल करायचं असेल तर तुम्ही जास्त क्वांटिटीत घेतलं तर अजूनही कमी रेटमध्ये तुम्हाला मिळू शकेल. आता मी हे असंच वापरत होते दिवाळीपासून. यामध्ये मस्त अशी धूप लावत होते मी रोज, पण याचा कलर खूपच डल झालेला होता आता. तर म्हटलं की छानसे कलर देऊन आपण परत यूज करू शकतो, म्हणून मी याला स्वच्छ केलं, एकदम मस्त क्लीन करून घेतलं आणि त्याच्यावरती मी ॲक्रेलिक कलर देऊन घेते. आता जे माझ्या घरामध्ये ॲक्रेलिक कलर्स अवेलेबल आहेत आता सध्या तेच मी वापरलेले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कलर देऊ शकता. जर तुम्हाला सेल करायचं असेल तर तुम्हाला अजून छान अट्रॅक्टिव्ह बनवून तुम्हाला विकावं लागेल. आता मी या सगळ्या आयडियाज देत असते कारण मला वाटतं की तुमच्याकडे जर कला आहे ना ती तर तुम्ही त्याचा उपयोग करून घेतला पाहिजे. तर अशा पद्धतीने अगदी सिंपल डिझाईन काढून मी सुंदर बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हे आपलं क्राफ्ट रेडी झालेलं आहे. तर यामध्ये मस्त अशी धूप लावा किंवा एखादी पंती लावा आणि मस्त असा कॉर्नर डेकोरेटिव्ह करू शकता. तर हे कसं वाटलं हे तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. दुसरं क्राफ्ट असणार आहे ते म्हणजे MDF रांगोळी. आता तुम्ही हे ऑनलाईन घ्यायचं असेल तर MDF रांगोळी असं जर टाकलं तर तुम्हाला भरपूर साऱ्या डिझाईन्स मिळतील. म्हणजे तुम्हाला घ्यायचं जर असेल, तुमच्याकडे जर स्टोअर तसे मिळत नसतील तर तुम्ही ऑनलाईन मागवू शकता. आता हे चिकटवलेले 2 पीस असतात. मी हळू एकदम त्याचे दोन्ही लेअर बाजूला काढलेले आहेत. यामुळे काय होईल, पटकन तुम्ही कलर करू शकता खाली आणि त्याच्यावरती हे चिकटवू शकता. आता मी अंदाज घेते की मला कोणता कलर कुठेपर्यंत द्यायचा आहे त्यासाठी, कारण म्हणजे आपल्याला कोणत्या डिझाईन पर्यंत कोणता कलर आला पाहिजे याचा एक अंदाज येईल, म्हणून हे केलेलं आहे. हे नाही केलं तुम्ही तरी चालेल. तुम्ही एकच कलर पूर्ण देऊन घेतला तरीही चालेल किंवा तुमच्याकडे जर वेगवेगळे कलर्स असतील तर ते वेगवेगळे कलर्स तुम्ही अशा पद्धतीने देऊ शकता. पण खरं तर रोज दारासमोर छानशी रांगोळी काढायला पाहिजे. पण मला खरंच कौतुक आहे ज्या जॉब करणाऱ्या लेडीज आहेत, माझ्या मैत्रिणी आहेत त्यांचं, कारण त्या घर सांभाळून सगळं सांभाळून त्या जॉब करत असतात. तर मला वाटतं की त्यांची थोडीशी हेल्प व्हावी म्हणून अशा गोष्टी आपण रेडी करून त्यांना दिल्या पाहिजेत किंवा त्यांनी स्वतः बनवून ठेवल्या पाहिजेत घरामध्ये, जेणेकरून आपल्या घरामध्ये सण आहे आणि तुम्हाला वाटत असेल की छानशी दारासमोर रांगोळी पण दिसली पाहिजे, तुम्हाला जॉबला सुद्धा जायचं असेल तर त्या टायमिंगला अशा गोष्टी खूप उपयोगी येतात. झटपट 2 सेकंदात तुम्ही दारासमोर ही मस्त अशी रांगोळी ठेवू शकता आणि त्याच्यावरती एखादी छानशी पंती ठेवली तर अजून छान दिसेल आणि तुमचं 2 सेकंदात काम तुमचं होऊन जाईल.
तर अशा गोष्टी जर तुमच्या घरामध्ये तयार असतील तर त्याचा उपयोग नक्की होतो. तर त्यासाठी अशा वस्तू मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत असते. आता त्याचा वरचा जो लेअर आहे त्याला ऑलरेडी व्हाईट कलर आहे म्हणून मी त्याला काहीही केलेलं नाहीये. त्याच्या फक्त बॅक साईडला मी फेविबॉन्ड लावलेला आहे. तुमच्याकडे ते नसेल तर फेविकॉल लावून घ्या आणि ते अशा पद्धतीने इझिली चिकटवा. ही 10 मिनिटात रांगोळी रेडी झालेली आहे. आता यावरती मला माझ्या मुलीने सांगितलं की मधला जो सर्कल आहे त्याला काहीतरी छान वेगळा कलर असला पाहिजे, तू येलो कलर दे. म्हणून तिचं सजेशन म्हणून मी सुद्धा छोटासा येलो कलर मध्ये देऊन घेतलेला आहे. आता तिची आयडिया आहे म्हणून मी दिलेला आहे. आणि तुम्हाला कसा हा येलो कलर आणि ही रांगोळी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही नक्की बनवून बघा. आता आपलं तिसरं जे क्राफ्ट असणार आहे ते आहे हे किचन. आता तुम्हाला असं वाटेल की या छोट्या छोट्या गोष्टी का मी दाखवते, पण कधी कधी या छोट्या गोष्टी वाटणाऱ्या सुद्धा आपल्याला सुचत नाहीत बऱ्याचदा की आपण हे बनवू शकतो. मी हे स्पेशली लहान मुलांसाठी खरं तर हे दाखवते, कारण या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये तुम्ही त्यांना जर या अशा गोष्टी छोट्या छोट्या आणून दिला आणि त्यांना सांगितलं की तुम्ही छानसे कलर करा ह्याला, तर त्यांचा टीव्ही बघण्यापासून किंवा मोबाईल बघण्यापासून वेळ आपल्या या छान कलरिंग मध्ये जाईल. नक्कीच मला वाटतं की प्रत्येक पॅरेंट आता प्रयत्न करत आहे की त्यांच्या पासून मोबाईल कमी करावा किंवा टीव्ही त्यांचा बघण्याचा कमी करावा. तर त्यासाठी अशा आयडियाज नक्की तुम्ही ट्राय करून बघू शकता. आणि स्पेशली तुम्ही जर तुमचे मुलांचे बर्थडे सेलिब्रेट करता, त्यांना त्यांच्या फ्रेंड्सना रिटर्न गिफ्ट द्यायचं असतं, तर या जर रिटर्न गिफ्ट म्हणून वस्तू दिल्या तर नक्कीच त्या सगळ्या मुलांना सुद्धा आवडेल आणि ज्याचा बर्थडे आहे त्याला सुद्धा आवडेल की आपण आपल्या स्वतःच्या हातून बनवलेल्या वस्तू तुम्ही रिटर्न गिफ्ट म्हणून देऊ शकता. तर आता हे सिंपल किचन आहे. तुम्ही अशाच वेगवेगळ्या गोष्टी आणून ठेवू शकता घरामध्ये आणि मुलांना त्या डेकोरेट करायला सांगू शकता. जर त्यांना आवड नसेल तर सुरुवातीला तुम्ही बसा त्यांच्यासोबत, तुम्ही सगळे मिळून घरामध्ये तुम्ही अशा छान छान गोष्टी तुम्ही कलर करायला डेकोरेट करायला जर बसला तर नक्कीच मुलांना त्याची आवड लागते. कारण मी माझ्या घरामध्ये बघते की मी ह्या गोष्टी तयार करत असते, त्यामुळे माझ्या मुलीला सुद्धा याची खूप आवड आहे. तर तुम्ही सुद्धा नक्की प्रयत्न करा. आता हे चौथं जे क्राफ्ट आहे ते आहे फ्रीज मॅग्नेट. हे सुद्धा त्याच गिफ्टसाठी वापरू शकता किंवा तुम्ही रिटर्न गिफ्ट म्हणून देण्यासाठी, तुम्ही वाण म्हणून देण्यासाठी सुद्धा वापरू शकता. तर याचे हे 2 पीस येतात. एक खालचा पीस असतो आणि त्याच्यावरती ठेवलेली डिझाईनवाला एक वेगळा पीस असतो. आता याला तुम्ही सिंपल कलर देऊ शकता, पण सगळ्याच गोष्टी कलरने छान दिसतातच, पण त्याऐवजी मला वाटलं की आपलं फेवरेट खणचं कापड चिकटवलं आणि त्यावरती हे लावलं तर कसं वाटेल, म्हणून ह्या पहिल्यांदा प्रयत्न मी केलेला आहे. तुम्हाला कसं वाटतंय हे शेवट मला नक्की कमेंट करून सांगा. मी यावरती मस्त असं ग्रीन कलरचं खणचं कापड मी चिकटवलेलं आहे. म्हणजे इथे 2 सेकंदात माझं हे खणचं कापड चिकटवून झालेलं आहे. कलर करायला जर तुम्हाला 10 मिनिटं लागणार असतील तर इथे 2 मिनिटातच तुमचं कापड चिकटवून होणार आहे. आणि जो वरचा भाग आहे, जो लिहिलेला आहे डिझाईनवाला जो भाग आहे, ही आहे राजमुद्रा. त्याच्यावरती जे लिहिलेलं आहे त्याच्यासाठी मी इथे रेडिश थोडासा ग्लिटरी असा कलर दिलेला आहे. आता ते सुकल्यानंतर, कलर सुकल्यानंतर त्याच्या बॅक साईडला फेविबॉन्ड लावा किंवा फेविकॉल लावा आणि ते या खणच्या कपड्यावरती चिकटवा. किती इझी आहे ना, खूप सुंदर आणि इझी मी क्राफ्ट तुम्हाला दाखवलेले आहेत. मला या जर वस्तू तुम्ही पुण्यामध्ये राहत असाल तर तुळशीबागेमध्ये एक शॉप आहे, त्याचं नाव मला आता आठवत नाहीये, पण त्या शॉपमध्ये तुम्हाला या सगळ्या रॉ मटेरियलच्या वस्तू आहेत या सगळ्या मिळतील. तुम्ही थोडंसं तिथे चौकशी केली तर तुम्हाला सगळ्या वस्तू ह्या मिळतील. तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा.